पेट्रोल आणि डिझेलच्या किमती भारतात लवकरच 25 ते 28 रुपये प्रति लिटरने वाढू शकतात आणि तुम्ही याकडे लक्ष दिलंच पाहिजे। आताच्या घडीला इंधनाच्या किमती स्थिर दिसत आहेत, पण ही पूर्ण गोष्ट नाहीये। तेल कंपन्या सध्या मोठ्या तोट्यात चालत आहेत, कारण जागतिक कच्च्या तेलाच्या किमती सुमारे $120 प्रति बॅरल पर्यंत पोहोचल्या आहेत। तर हे का होतंय? पश्चिम आशियामध्ये वाढलेला तणाव आणि महत्त्वाच्या तेल वाहतूक मार्गांमध्ये अडथळे, जसं की स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ, यामुळे पुरवठा कमी होतो, दबाव वाढतो आणि खर्च वाढतो। मग अजून किमती वाढल्या का नाही? तज्ञांच्या मते सध्या सुरू असलेल्या राज्य निवडणुकांमुळे या काळात महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी इंधनाच्या किमती स्थिर ठेवल्या जातात, पण हा फ्रीज कायम राहू शकत नाही। भारताचा तेल आयात खर्च झपाट्याने वाढतोय आणि कंपन्या दर महिन्याला हजारो कोटींचा तोटा सहन करत आहेत। निवडणुका संपल्यानंतर किमतीत बदल होण्याची शक्यता आहे आणि तो मोठा धक्का देऊ शकतो, म्हणून तयार राहा। पेट्रोल डिझेलच्या किमतीत मोठी वाढ अगदी जवळ असू शकते। आणि हो, अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी बॉसवाला मराठी YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। बॉसवाला, बी द बॉस।